सर्वांना हरिओम. आपण आज मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 199चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 199 असा आहे. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे विन जे खून स्वामी प्रतापे. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे विन जे खून स्वामी प्रतापे. या श्लोकातल्या काही शब्दांचे अर्थ पाहूया आपण. पहिला चरण शब्द आलेला आहे अतिजीर्ण. त्याचा अर्थ आहे अतिशय पुरातन, खूप जुने. असे दोन अर्थ आहेत. अतिजीर्ण म्हणजे अतिशय पुरातन, खूप जुने. विस्तीर्ण म्हणजे विशाल. विस्तीर्णचा अर्थ आहे विशाल, विराट. दुसरा अर्थ आहे विराट. दुसरा शब्द आलेला आहे तर्क. तर्क म्हणजे अंदाज. संपर्क. संपर्कचा अर्थ आहे संबंध. पण दोन शब्द ते एकत्र आहेत म्हणून तर्क संपर्कचा अर्थ आहे तर्काच्या अंदाजाच्याही पलीकडचे. तर्काच्या म्हणजे अंदाजाच्याही पलीकडचे. एका शब्दात अतर्क्य. अतर्क्य न साहे, सहन होत नाही. न साहेचा अर्थ आहे सहन होत नाही. तिसरा शब्द आलेला आहे अतिगूढ म्हणजे अत्यंत रहस्यात्मक, गहन. असे दोन अर्थ आहेत. अतिगूढ म्हणजे अत्यंत रहस्यात्मक, गहन. आणि चौथ्या चरणा शब्द आलेला आहे स्वामी प्रतापी. त्याचा अर्थ आहे सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने. स्वामी प्रतापी म्हणजे सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने. या 199व्या श्लोकाचा अर्थ असा आहे. स्वामीजी सांगतात, हे परमतत्व, परमात्मा स्वरूप, ब्रह्मस्वरूप अतिशय पुरातन, खूप जुनाट व इतके विशाल आहे की तेथे कोणत्याही प्रकारचे तर्क, अंदाज पोचूच शकत नाही. म्हणजेच ते अतर्क्य अर्थात तर्काच्या पलीकडचे आहे. बुद्धी, कल्पना अशा मनाच्या कोणत्याही ज्ञानाने ते लक्षात येऊ शकत नाही. असे ते परमतत्व अत्यंत गूढ, गुप्त आणि गहन जरी असले तरी ते सद्गुरूंनी खून पटवून दिल्यानंतर त्यांच्यात आशीर्वादाने तात्काळ सोपे आणि सुलभ बनते. त्या परमात्मा स्वरूपाची खूण म्हणजे लक्षण काय सांगावे. एवढेच सांगता येते की ते एकच एक आहे, एकमेव आहे. त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही. आपण पुन्हा एकदा श्लोकाला अर्थ पाहूया. स्वामीजी सांगतात, हे परमतत्व, परमात्मा स्वरूप, ब्रह्मस्वरूप अतिशय पुरातन, खूप जुनाट आणि इतके विशाल आहे की तेथे कोणत्याही प्रकारचे तर्क, अंदाज पोचूच शकत नाही. म्हणजेच ते अतर्क्य, तर्काच्या पलीकडचे आहे. बुद्धी,
कल्पना अशा मनाच्या कोणत्याही ज्ञानाने ते लक्षात येऊ शकत नाही. असे ते परमतत्व अत्यंत गूढ, गुप्त आणि गहन जरी असले तरी ते सद्गुरूंनी खून पटवून दिल्यानंतर त्यांच्याच कृपाशीर्वादाने तात्काळ सोपे आणि सुलभ बनते. त्या परमात्म स्वरूपाची खूण म्हणजे लक्षण काय सांगावे? एवढेच सांगता येते की ते एकच आहे, एकमेव आहे, त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही, असा या श्लोकात आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. ब्रह्मस्वरूपाला, परमात्म्याला आकाशाचीच काय, या विश्वातल्या कोणत्याच गोष्टीची उपमा देता येत नाही. लौकिक आणि अलौकिक जगातील कोणताही दृष्टांत देता येत नाही, कारण तो परमात्मा एकमेवा द्वितीय म्हणजे त्याच्यासारखा तोच आहे. ठीक आहे, पण मग ते ब्रह्म परमात्मा आहे तरी कसा? तो आम्हाला कळणार तरी कसा? अशा प्रश्नांची उत्तरे समर्थ स्वामी या श्लोकातून देत आहेत. परमात्म तत्वाला कोणती उपमा देता येत नाही, दृष्टांत देता येत नाही, हे सर्व ठीक आहे, पण जर आपल्याला ते परमात्म तत्व समजून घ्यायचं आहे तर ते ब्रह्म परमात्मा आहे तरी कसा आणि तो आम्हाला कळणार तरी कसा, या काही प्रश्नांची उत्तरं समर्थ स्वामी या श्लोकातून देत आहेत. आणि ते स्वरूप समजावून सांगताना स्वामीजींनी त्या परमात्म स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला या श्लोकातून एकूण 5 विशेषणे दिली आहेत. ती विशेषणे आपण पाहूया. कोणती विशेषणे आहेत? ब्रह्मस्वरूप हे अतिशय पुरातन, अतर्क्य, विस्तीर्ण, गूढ आणि सुगम म्हणजे सोपे आहे. ही 5 विशेषण आहे. अतिशय जुनाट, अतर्क्य, विस्तीर्ण, गूढ आणि सुगम म्हणजे सोपे आहे. समर्थांनी या श्लोकात वापरलेल्या शब्दांचे अर्थ आपण नीटपणे लक्षात घेतले पाहिजेत. आपल्या भाषेत असे अनेक शब्द आहेत की त्यांचा नुसता शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही, तर त्यांचा भावार्थ, लक्षार्थ, गूढार्थ समजून घ्यायचा असतो. नुसता शब्दार्थ घेतला आपल्याला कळणार नाही त्याचा खरा अर्थ काय, मग त्याआधी आपण भावार्थ काय, त्याचा लक्षार्थ काय, तो समजून घ्यायचा असतो. आणि म्हणून त्या दृष्टीने अतिजीर्ण म्हणजे गलित गात्र झालेला, तुटायला आलेला, संपायला आलेला, विरळ झालेला असा त्याचा अर्थ घेऊन चालणार नाही. समर्थ म्हणतात ब्रह्मस्वरूप अत्यंत जीर्ण आहे. मग जीर्ण या शब्दाचा अर्थ अत्यंत पुरातन, खूप जुना असा घ्यायचा आहे. आपण शब्दार्थाने तोच अर्थ घेतलेला होता. ब्रह्मस्वरूप कसं आहे? अत्यंत पुरातन, खूप जुना आहे. पण किती जुना आहे हे सांगताच येत नाही. ब्रह्मतत्व, परमात्मतत्व किती जुना आहे हे सांगताच येत नाही, कारण त्याचा आदी म्हणजे प्रारंभच नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेमधून वर्णन करतात. त्याचे म्हणजे त्या ब्रह्माचे, परमात्म्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे. एका शब्दात आपल्या माहिती आहे तो शब्द ब्रह्म, परमात्मा,
निराकार आहे व ते जन्ममृत्यूरहित असून ते सर्वत्र असल्यामुळे ते सर्वपणाने पाहते. ब्रह्म, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, अनादि आहे ते. त्याशिवाय ते सर्वत्र असल्यामुळे ते सर्व ठिकाणी सर्वपणाने पाहते. ते आकाशाहून पुरातन आहे आणि परमाणूपेक्षाही लहान आहे. तरीही त्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते. ब्रह्मतत्वामुळे विश्वाची हालचाल होते. तेच या सर्वांना प्रसवते म्हणजे जन्म देते. त्याच्याच योगाने सर्व काही आहे. तर्क देखील ज्याला घाबरतो असे ते अतर्की आहे. ब्रह्मतत्व कसं आहे, त्याला तर्क देखील घाबरतो म्हणून वर्णन केलं की ते अतर्की आहे. ते कल्पनेच्या सुद्धा पलीकडचे आहे. ते ब्रह्मस्वरूप आरंभाच्या सुद्धा पलीकडचे आहे म्हणजेच अनादि आहे आणि सर्व लोकांचा म्हणजे त्रैलोक्याचा मुख्य ईश्वर आहे. वेदांकडून जाणण्याला योग्य असे ते ब्रह्म, वेदांकडून जाणणाऱ्या योग्य असे ते ब्रह्म अविनाशी आहे. या विश्वाच्या अखेरचा आश्रय आहे. जरी या ब्रह्मतत्वाला आरंभ नसला तरी देखील या संपूर्ण विश्वाला अखेरचा आश्रय, अखेरचा आधार ब्रह्मच आहे. ते ब्रह्म अव्यय आणि शाश्वत असून धर्मरक्षक आहे, धर्माचं रक्षण करणार आहे. ते सनातन आहे, आदी, मध्य आणि अंतरहित आहे. ब्रह्मतत्वाला आदी म्हणजे सुरुवात नाही, मध्य नाही आणि अंत नाही. स्वतःच्या सामर्थ्याने ते अनंत आहे. ते जन्मरहित असल्याने सगळ्यांच्या पूर्वीपासूनच आहे. ब्रह्मतत्वाला, परमात्म तत्वाला जन्म नसल्या कारणाने ते सर्वांच्या आधीपासूनच आहे. कारण आपण आत्ता पाहिलं की ते सर्व जगाला जन्म देते, प्रसवते. ते परमात्म स्वरूप सर्व जगाचे जीवन आहे, आश्रयस्थान आहे, अविनाशी आहे, निराकार आहे, निर्गुण आहे आणि विकाररहित आहे. या अर्थाने समर्थांनी ब्रह्मतत्वाला अतिजीर्ण म्हणजे पुरातन असे म्हटले आहे. आणि त्यामुळे या अतिजीर्णचा आपण शब्दशः अर्थ येऊन चालत नाही, तर त्याचा असा जो भावार्थ आहे, लक्षार्थ आहे, गूढार्थ आहे, तो आपल्या लक्षात आला पाहिजे. समर्थपुढे म्हणतात ते ब्रह्म विस्तीर्ण म्हणजे विशाल आहे, विराट आहे. या सृष्टीला अनेकानेक आकाशगंगांनी वेढलेले आहे आणि त्यांच्यामध्ये अनेक ग्रहांमधला एक ग्रह म्हणजे आपली पृथ्वी आहे. ही जी सृष्टी आपल्याला दिसते, या सृष्टीला अनेक आकाशगंगांनी वेढलेली आहे आणि त्यांच्यामध्ये अनेक ग्रह आहेत आणि त्या अनेक ग्रहामधला एक ग्रह म्हणजे आपली पृथ्वी आहे. त्यातला एक खंड आशिया खंड आणि त्या आशिया खंडातल्या एका देशातल्या एका शहरातले किंवा एका छोट्याशा गावातले आपण सर्वजण अत्यंत लहान आहोत, क्षुद्र आहोत. अशी त्याची विस्तीर्णता एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे विस्तीर्णता की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचे अंतर जर मोजायचे असेल तर आपण काय करतो,
पूर्वी त्याला वेगळे परिमाण होतं, कोस होतं, मैल होतं, किंवा आता आपण म्हणतो किलोमीटर. या परिमाणात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचे अंतर मोजतो. पण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाश किती वेगाने जातो, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाश किती वेगाने जातो त्याचे एक शास्त्रीय सूत्र आहे. आज प्रकाशाचा वेग सर्वात मोठा मानलेला आहे. तो इतक्या प्रचंड वेगाने या टोकापासून त्या टोकापर्यंत जातो की आपल्याला ते कल्पना करता येणार नाही. तरीसुद्धा आपण एक अशी कल्पना करूया की प्रकाश अंदाजे, शास्त्रीय सूत्र माहीत नाही आपल्याला, पण अंदाजे आपण ठरवूया, एका सेकंदात हजारो किलोमीटर पोचतो. प्रकाशाचा वेग किती आहे? एका सेकंदात हजारो किलोमीटरपर्यंत पोचतो. जर हा प्रकाश वर्षभर याच वेगाने जात राहिला तर तो किती लांबपर्यंत जाऊन पोचेल? तर आकाशगंगेमधल्या अनेक तारकांची आणि ग्रहगोलांची अंतरं अशा प्रकाशवर्षात सांगायला लागतात. म्हणजे या तारकांमध्ये, ग्रहगोलांमध्ये किती अंतर आहे हे सांगण्याकरता प्रकाशवर्ष हे परिमाण वापरलं जातं. आणि याच्यापासून 3 प्रकाशवर्ष म्हणजे तारका, ग्रहगोल यांच्यापासून 3 प्रकाशवर्ष पलीकडे ती आकाशगंगा आहे. असं त्या प्रकाशाचे विस्तीर्ण रूप आहे. आणि या प्रकाशवर्षासारखे भगवंताचे सुद्धा विस्तीर्ण रूप आहे. वास्तविक त्याला आपण आता पाहिलं, उपमा देता येत नाही, दृष्टांत देता येत नाही, पण आपल्याला समजण्याकरता आपण हा दृष्टांत पाहिला की भगवंताचं रूप किती विशाल आहे. अशा त्या अतिजीर्ण विस्तीर्ण ब्रह्माचे रूप आहे. त्याच्या बाबतीत समर्थ सांगतात, कोणताही तर्क बांधणे, अंदाज करणे म्हणजे ते ब्रह्म किती जीर्ण आहे, किती विस्तीर्ण आहे याबाबत अंदाज करणे हे कोणालाही शक्य नाही. या रामरूपी ब्रह्माचे स्वरूप अत्यंत जीर्ण, पुरातन आहे, भव्य आहे. त्या ठिकाणी कोणत्याही तर्काला वाव नाही, कारण ते तर्क संपर्क म्हणजे तर्काच्या पलीकडचे अतर्क्य असे आहे. आणि म्हणून स्वामीजी या श्लोकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणातून सांगतात, अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. असे ते परमतत्व ब्रह्म अत्यंत गूढ आहे, गहन आहे. त्याचा थांगपत्ता कोणालाही लागला नाही, असं ते गूढ आहे. पण तरी देखील स्वामीजी सांगतात, ते गूढ गहन परमतत्व दृढ निश्चयाने आपण समजून घेतले तर ते तात्काळ म्हणजे ताबडतोब समजते, इतके ते सुलभ म्हणजे सोपे आहे. ब्रह्माचे स्वरूप गूढ आहे, गहन आहे, मग ते मला कसे समजणार? किंबहुना मी ब्रह्मस्वरूप कसा होणार? असा न्यूनगंड आपण आपल्या मनात कधीच बाळगू नये. वरदानंद भारती, त्यांचं नाव आहे वरदानंद भारती, एके ठिकाणी खूप सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात, समुद्र खूप प्रचंड मोठा आहे, समुद्र खूप
प्रचंड मोठा आहे आणि पाण्याचा थेंब त्याच्या तुलनेत अतिशय छोटा क्षुद्र आहे. पाण्याचा थेंब समुद्राच्या तुलनेत अत्यंत क्षुद्र आहे. या छोट्या थेंबाच्या तुलनेत समुद्र किती मोठा आहे, विशाल आहे, विराट आहे. पण मग या छोट्याशा थेंबाला समुद्रापर्यंत जाताच येणार नाही का? या थेंबाला समुद्ररूप होताच येणार नाही का? त्या छोट्या क्षुद्र थेंबाला सुद्धा समुद्ररूप होता येईल, नक्कीच होता येईल. मग त्या थेंबाने काय केले पाहिजे? त्या थेंबाने योग्य त्या नदीचा, ओढ्याचा योग्य प्रकारे आधार घेतला पाहिजे. थेंबाने काय केलं पाहिजे? योग्य त्या नदीचा, ओढ्याचा योग्य प्रकारे आधार घेतला पाहिजे आणि त्या पाण्यासोबत, मग ते नदीचं असेल, ओढ्याचं असेल, त्या पाण्यासोबत वाहत वाहत तो समुद्रापर्यंत आला की तो खात्रीपूर्वक समुद्ररूप झालाच, यात काहीच शंका नाही. म्हणून या थेंबाप्रमाणे आपण आत्ता चिंतन केलं की या सृष्टीमध्ये जर आपण विचार केला तर आपलं अस्तित्व किती क्षुद्र आहे, आपण किती लहान आहोत. पण असं जरी असलं तरी देखील आपण क्षुद्र आहोत, हीन आहोत, असा न्यूनगंड आपल्या मनात कधीच येऊ देऊ नये. आपल्याला देखील ब्रह्मस्वरूप होता येईल. जरी आपण किती लहान असलो, क्षुद्र असलो, तरी देखील आपल्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेता येईल. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? जसं त्या थेंबाने ओढ्याचा, नदीचा योग्य त्या, हा शब्द महत्त्वाचा आहे, योग्य त्या नदीचा, ओढ्याचा आधार घेतला, त्याप्रमाणे आपण संतांच्या संगतीत राहिल्यानंतर ते आपल्याकडून साधना करून घेतात आणि त्या नामसाधनेच्या किंवा ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्याला त्या ब्रह्मतत्वाची खूण पटवून देतात, ओळख करून देतात. सुरुवातीला आपल्याला संत अर्थात सद्गुरू नामसाधना देतात, नामस्मरण करा सांगतात. त्यानंतर मग ध्यान साधन येतात आणि असं करता करता मग ते आपल्याला त्या तत्वाची, ब्रह्मतत्वाची ओळख करून देतात, म्हणजे खूण पटवून देतात. आणि नंतर त्यांच्याच कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने ते ब्रह्मतत्व आपल्याला तात्काळ सुलभ, सोपे बनते. आपण त्या ब्रह्मस्वरूपाशी, आत्मस्वरूपाशी सोप्या शब्दात स्वतःशी एकरूप होऊन जातो. त्या आत्मस्वरूपाची खूण काय आहे असे विचारले तर एवढेच सांगता येते की ते आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप एकच एक आहे, एकमेवा द्वितीय आहे. त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही. आणि ही गोष्ट समर्थ आपल्याला या श्लोकाच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणातून सांगतात. अतिगूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे विन जे खूण स्वामी प्रतापे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.